नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ. तर आज मस्त अशी झटपट मी डाळ खिचडी बनवली. त्याच्यासोबत मी आज बनवणार आहे पापडची चटणी. तर पापडची चटणी, पापड आधी चांगले भाजून घ्यायचे आणि हे घरगुती पापड आहेत, मुगाच्या आणि उडदाच्या डाळीचे मिक्स पापड आहेत. तर मस्त असे पापड भाजून घेते आधी. त्याच्यानंतर मग काय करायचं, सगळे पापड झाल्याच्या नंतर भाजून चुरा करून घ्यायचा. तर इथं मी जवळजवळ 2-4 पापड भाजून घेते, म्हणजे 1 प्लेटभर तरी चुरा झाला पाहिजे. तर अशा पद्धतीने छान पापड भाजून झालेले आहेत. आता चुरा करून घेते. 1 प्लेट घेतली, त्याच्यामध्ये पापड घेतले तर आणि बारीक अशी चुरा केला. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं आपलं घरातलं लाल तिखट टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकायचं चवीनुसार. कारण पापडमध्ये मीठ असतं, पण थोडंसं टाकायचं आणि नंतर मग टाकायचं तिखट आणि तेल टाकून घ्यायचं आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. तर अशा पद्धतीने मस्त असं पापडची चटणी बनवलेली आहे. तर कशी वाटली खिचडीसोबत खाण्यासाठी? कारण डाळ खिचडीसाठी बनवलेली आहे. तर चला मग कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलला नसलं सबस्क्राईब केलं तर करून घ्या. परत आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छोट्याशा.